नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता अशा वळणावर येऊन पोहोचलाय जिथून परतीचा रस्ता दिसत नाहीये। संपूर्ण जग एकाच प्रश्नाचं उत्तर शोधतंय। इराणचे नवे सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनी नेमके कुठे आहेत? ते जिवंत आहेत की त्यांचा मृत्यू झालाय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक असा दावा केलाय ज्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे। ट्रम्प म्हणतात मोज्तबा जिवंत तर आहेत पण ते गंभीर जखमी आहेत। दुसरीकडे मोज्तबा यांचा एक ऑडिओ मेसेज व्हायरल होतोय ज्यात ते अमेरिकेला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची धमकी देत आहेत। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोज्तबा खामेनी नक्की कुठे लपले, 28 फेब्रुवारीला नक्की काय घडलं होतं आणि ट्रम्प यांनी इराणच्या नौदलाबाबत केलेला दावा किती खरा आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या युद्धाचा परिणाम तुमच्या खिशावर आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर कसा होणार आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजच्या द ब्रॅन किलमिट शो मध्ये बोलताना एक खळबळजनक विधान केलं। ते म्हणाले, मला वाटतं मोज्तबा जिवंत आहेत पण त्यांना गंभीर दुखापत झाली आहे। ते कुठे आहेत हे तुम्हालाही ठाऊक आहे। आता असा प्रश्न पडतोय की जर ते जिवंत आहेत तर जगासमोर का येत नाहीयेत? मोज्तबा खामेनी यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांना एकदाही सार्वजनिकरित्या पाहिलं गेलेलं नाहीये। त्यांचा पहिला अधिकृत संदेश एका न्यूज अँकरनं वाचून दाखवला आणि आता जो ऑडिओ मेसेज आलाय त्यामध्ये त्यांनी अमेरिकेसह त्यांच्या मित्र राष्ट्रांना परिणाम भोगण्यासाठी तयार राहा असा इशारा दिलाय। मोज्तबा यांनी थेट सांगितलंय की जे देश अमेरिकेला मदत करतील त्यांना इराण सोडणार नाही। हे युद्ध अचानक सुरू झालेलं नाहीये। 28 फेब्रुवारीची ती तारीख इराण कधीच विसरू शकणार नाही। त्या दिवशी अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणवर एक भीषण हल्ला केला। इराणचे तत्कालीन सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खमेनी हे एका महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त होते आणि त्याच वेळी त्यांच्या निवासस्थानावर बॉम्बफेक करण्यात आली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला। वडिलांच्या मृत्यूनंतर मोज्तबा खामेनी यांनी सत्ता हातात घेतली। मोज्तबा हे त्यांच्या वडिलांपेक्षाही जास्त कट्टर आणि आक्रमक मानले जातात। त्यांनी केवळ आपले वडीलच नाही तर या युद्धात आपली पत्नीही गमावली आहे। त्यामुळे हा संघर्ष आता केवळ राजकीय राहिलेला नाहीये तर तो वैयक्तिक बदल्याचा झालाय। इराणची सर्वात शक्तिशाली सैन्य तुकडी म्हणजेच रिव्होल्युशनरी गार्ड पूर्णपणे मोज्तबा यांच्या पाठीशी उभी आहे। गेल्या 15 दिवसांपासून इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात जे काही सुरू आहे ते थरकाप उडवणार आहे। इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलंय। इतकंच नाही तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाणाऱ्या अमेरिकन जहाजांवर इराणने भीषण हल्ले चढवले। प्रत्युत्तरात अमेरिकेनं तेहरानमधील अनेक ऑइल टँकर्स मिसाईलनं उडवून लावलेत। पण डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्मविश्वास पहा। ते म्हणतात घाबरण्याचं काहीच कारण नाही। इराणकडे आता नौदल शिल्लक राहिलेलं नाही। आम्ही त्यांची सर्व जहाजं बुडवून टाकली। ट्रम्प यांनी व्यापारी जहाजांना हिम्मत दाखवून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्याचा सल्ला दिलाय। मात्र वास्तव हे आहे की या युद्धामुळे जगातील तेलाचा पुरवठा विस्कळीत झालाय। जर हे युद्ध असंच सुरू राहिलं तर पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडतील आणि जागतिक प्रवासही धोक्यात येईल। मोज्तबा खामेनी हे युद्ध कसं लढणार? त्यांनी जाहीर केलंय की ते आखाती देशांना वेदना देतील। इराणनं एकाच वेळी 12 शेजारी देशांना टक्कर देण्याची तयारी केली आहे। अमेरिकन तळांना ते वेचून वेचून नष्ट करतायत। मोज्तबा यांचा पवित्र पाहता ते युद्धात नवीन आघाड्या उघडण्याच्या तयारीत आहेत। मोज्तबा यांना माहित आहे की त्यांच्याकडे गमावण्यासारखं आता काहीच उरलेलं नाहीये आणि हाच विचार त्यांना अधिक धोकादायक बनवतोय। आता पुढे नेमकं काय होणार? मोज्तबा खामेनी खरंच जगासमोर येऊन युद्धाचं नेतृत्व करणार की ट्रम्प यांचा दावा खरा ठरणार आणि इराण खिळखिळा होणार? हे येणारा काळच सांगेल। पण एक गोष्ट स्पष्ट आहे, पश्चिम आशियातील ही आग आता शांत होण्याचं नाव घेत नाहीये। तुम्हाला काय वाटतं? डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खरा असेल का? मोज्तबा खामेनी जखमी अवस्थेतून परत येऊन अमेरिकेला प्रत्युत्तर देऊ शकतील का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।